नमस्कार मित्रांनो, पेन्शन टॉक्स विथ चिंदरकर या चॅनलवर सर्व सदस्यांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमचे प्रेम आणि सहकार्य यापुढेही सोबतीला असू द्या ही अपेक्षा करून मी माझ्या पुढच्या भागाला सुरुवात करतो. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. भाग 21 एकीकृत निवृत्ती वेतन योजना UPS शासन निर्णय दिनांक 20/9/2024 संकेतांक 2024-20-120-131-209-6305. ही योजना दिनांक 1/4/2025 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेत सामील होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2026 आहे. एकीकृत निवृत्ती वेतन योजना ही शासकीय कर्मचाऱ्यांसाठी योजना आहे जी हमीयुक्त आर्थिक सुरक्षिततेसह बाजार संलग्न लवचिकतेचा मेळ घालते. तसेच राज्य कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीप्रमाणे निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन या दोन्हींवर महागाई भत्ता देऊन महागाईपासून संरक्षण दिले जाते. या योजनेचे 2 संचित निधी असतील. एक वैयक्तिक निधी, यात कर्मचारी अंशदान 10% व शासनाचे 10% मूळ वेतन व महागाई भत्ता कपात केलेले अंशदान कर्मचाऱ्यांच्या संचित निधीत जमा केले जाते. 2 शासनाचे अतिरिक्त अंशदान, जे कर्मचारी या योजनेचा विकल्प देतील त्या सर्वांच्या मूळ वेतन व महागाई भत्त्याच्या 8.5% इतके अंशदान शासन एक वेगळा संचित निधीत जमा करेल. विकल्पाचा नमुना. कर्मचारी त्याच्या वैयक्तिक संचित निधीमधून निधीच्या कमाल 60% पर्यंत रक्कम काढू शकतात, ज्या योगे त्यांच्या सुनिश्चित निवृत्ती वेतनात प्रमाणात कपात केली जाईल. ज्या शासकीय कर्मचारी अधिकारी यांची अर्हताकारी सेवा किमान 25 वर्ष झाली आहे त्यांना त्यांच्या सेवेच्या अंतिम 12 महिन्याच्या सरासरी मूलभूत वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन देय राहील. म्हणजे ज्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांची वार्षिक वेतनवाढ 1 जानेवारी आहे व ते 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होतील, किंवा ज्यांची वार्षिक वेतनवाढ 1 जुलै आहे व ते पुढील वर्षी 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांनाच मूळ वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन मिळेल. कारण तेव्हा 12 महिन्याची सरासरी मूळ वेतन देईल. समजा अबक यांची वार्षिक वेतनवाढ 1 जानेवारी आहे, त्यांना एक वार्षिक वेतनवाढ दिल्यानंतर त्यांचे वेतन रुपये 32,000 होईल व ते 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले तर रुपये 32,000 गुणिले 12/12 बरोबर 32,000 गुणिले 50% म्हणजे रुपये 16,000 एवढे निवृत्ती वेतन मिळेल. समजा अबग यांची वार्षिक वेतनवाढ दिनांक 1 जुलै आहे व ते पुढील वर्षी दिनांक 31 मेला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांना 1 जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ दिल्यानंतर त्यांचे वेतन रुपये 32,000 झाले तर त्यांची 12 महिन्याची सरासरी 31,100 गुणिले 1 बरोबर 31,100, 32,000 गुणिले 11 बरोबर 3,52,000 बरोबर 3,83,100 रुपये 3,83,100 भागिले 12 बरोबर 31,925 भागिले 2 बरोबर 15,963. तर अबक यांना रुपये 16,000 नाही तर रुपये 15,963 एवढे निवृत्ती वेतन मिळेल. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 25 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्यांना त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल. समजा अबक यांचा जन्म 1/6/1967 साली झाला
शासकीय सेवेत रुजू दिनांक 4/10/2013 माजी सैनिक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त दिनांक 31/5/2025 एकूण सेवा 11 वर्ष 7 महिने व 28 दिवस म्हणजे 139 महिने वेतन 1/7/2023 रोजी रुपये 49,000 1/7/2024 रोजी 50,500 सरासरी वेतन रुपये 50,375 12 महिन्यांच्या सरासरी वेतनावर 50% निवृत्ती वेतन रुपये 50,375 भागिले 2 बरोबर 25,187 एकूण सेवा 139 महिने 25,187 गुणिले 139 भागिले 300 बरोबर रुपये 11,670 25 वर्ष गुणिले 12 बरोबर 300 महिने सेवेचे प्रमाणात निवृत्ती वेतन देय राहील. किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांना दरमहा रुपये 10,000 किमान निवृत्ती वेतनाची हमी. समजा अबक यांची सेवा 10 वर्ष झाली आहे. 12 महिने सरासरी वेतन रुपये 45,000, वैयक्तिक संचित निधी रुपये 25 लाख, बेंचमार्क कॉर्पस रुपये 25 लाख, निवृत्ती वेतन बरोबर सरासरी वेतन भागिले 2 गुणिले 120 भागिले 300 गुणिले EF भागिले BC. EF म्हणजे वैयक्तिक निधी, BC म्हणजे बेंचमार्क कॉर्पस. निवृत्ती वेतन बरोबर 45,000 भागिले 2 बरोबर 22,500. 22,500 गुणिले 120 भागिले 300 गुणिले 25 लाख भागिले 25 लाख बरोबर 9,000. वैयक्तिक संचित निधी व बेंचमार्क कॉर्पसचा निधी समान असल्याने किमान निवृत्ती वेतन रुपये 10,000 मिळेल. निवृत्ती वेतन धारकाच्या निधनानंतर त्याच्या कायदेशीर वारस कुटुंबास निवृत्ती वेतनधारकास मृत्यूपूर्वी मिळत असलेल्या निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन मिळेल. समजा अबक यांना त्यांच्या 12 महिन्याच्या वेतनाच्या सरासरीच्या 50% इतके म्हणजे रुपये 50,375 भागिले 2 बरोबर रुपये 25,188 इतके निवृत्ती वेतन मिळत होते, तर त्यांच्या पश्चात त्यांच्या कायदेशीर पत्नीस रुपये 25,188 चे 60% म्हणजे रुपये 15,113 इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावर प्रचलित दराने महागाई वाढ मिळेल. सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना प्रत्येक 6 महिन्याच्या पूर्ण सेवेसाठी त्यांच्या शेवटच्या मासिक वेतन अधिक प्रचलित दराने महागाई भत्ताच्या 1 या प्रमाणात एक ठोक रक्कम मिळेल. ज्यांची सेवा 10 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना ठोक रकमेचा लाभ मिळणार नाही. आपण पहिल्यांदा माझा चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. तसेच पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ स्किप न करता तो शेवटपर्यंत पहा. समजा अबक यांचे सेवानिवृत्त होते वेळी शेवटचे वेतन रुपये 50,500 होते. त्यांची एकूण सेवा 11 वर्ष 7 महिने 28 दिवस झाली. 23 6माही कालावधी. महागाई भत्त्याचा प्रचलित दर 60%. रुपये 50,500 अधिक 30,300 बरोबर 80,800 गुणिले 1/10 बरोबर 8,080. 8,080 गुणिले 23 बरोबर रुपये 1,85,840 एवढी ठोक रक्कम मिळेल. या ठोक रकमे व्यतिरिक्त उपदान, कर्मचाऱ्याच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास मृत्यू उत्पादन याचाही लाभ मिळतो. उपदान, मृत्यू उत्पादन याबद्दल अधिक माहितीसाठी माझा व्हिडिओ नंबर 8 व 15 आवश्यक पहा. बेंचमार्क कॉर्पस म्हणजे काय? एकीकृत निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत बेंचमार्क कॉर्पस हे कर्मचाऱ्याच्या प्रत्यक्ष सेवानिवृत्ती पद्धतीच्या पर्याप्ततेचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय अभिलेख संस्थेद्वारे गणले जाणारे एक काल्पनिक पूर्वनिर्धारित मूल्य आहे. एखाद्या वर्गणीदाराला त्याचे पूर्ण हमी दिलेले निवृत्ती वेतन मिळेल की प्रमाणानुसार कमी केलेले निवृत्ती वेतन मिळेल हे ठरवण्यासाठी हा एक संदर्भ बिंदू म्हणून काम करतो. बेंचमार्क कॉर्पस कसे कार्य करते? कर्मचाऱ्याच्या पात्र सेवा कालावधीत नियमित वेळेवर केलेल्या योगदानासह
शासनाच्या पूर्वनिर्धारित गुंतवणूक ज्यामध्ये पारंपरिक 100% स्थिर उत्पन्न किंवा मध्यम इक्विटी गुंतवणूक असते पद्धतीचा वापर करून गणना केली जाते. कर्मचाऱ्याने केलेले कोणतेही ऐच्छिक योगदान किंवा घेतलेली आंशिक रक्कम या गणनेदरम्यान विचारात घेतली जात नाही. सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याची वैयक्तिक निधीची तुलना बेंचमार्क कॉर्पसशी केली जाते. जर तुमचा वैयक्तिक निधी बेंचमार्क कॉर्पसपेक्षा अधिक असेल तर तुम्ही सेवानिवृत्त झाल्यावर अतिरिक्त रक्कम मिळवण्यासाठी पात्र आहात. समजा अबक यांची सेवा 25 वर्ष झाली आहे. 12 महिन्याचे सरासरी वेतन ₹45,000, वैयक्तिक संचित निधी ₹55 लाख, बेंचमार्क कॉर्पस ₹50 लाख, निवृत्ती वेतन बरोबर सरासरी वेतन भागिले 2 गुणले 300 भागिले 300 गुणले EF भागिले BC. EF म्हणजे वैयक्तिक निधी, BC म्हणजे बेंचमार्क कॉर्पस. निवृत्ती वेतन बरोबर 45,000 भागिले 2 बरोबर 22,500. 22,500 गुणले 300 भागिले 300 गुणले 50 लाख भागिले 50 लाख बरोबर 22,500. वैयक्तिक संचित निधी बेंचमार्क कॉर्पसपेक्षा जास्त असल्याने अधिक रक्कम ₹5 लाख कर्मचाऱ्यांच्या बँक खाती जमा करण्यात येईल. जर तुमचा वैयक्तिक निधी बेंचमार्क कॉर्पसपेक्षा कमी असेल तर अशा परिस्थितीत तुमची निश्चित निवृत्ती वेतनाची रक्कम कमी केली जाईल किंवा पूर्ण निवृत्ती वेतन मिळण्यासाठी ती तूट तुम्ही भरून काढू शकता. समजा अबक यांची सेवा 10 वर्ष झाली आहे. 12 महिन्याचे सरासरी वेतन ₹45,000, वैयक्तिक संचित निधी ₹22 लाख, बेंचमार्क कॉर्पस ₹25 लाख, निवृत्ती वेतन बरोबर सरासरी वेतन भागिले 2 गुणले 120 भागिले 300 गुणले EF भागिले BC. EF म्हणजे वैयक्तिक निधी, BC म्हणजे बेंचमार्क कॉर्पस. निवृत्ती वेतन बरोबर 45 भागिले 2 बरोबर 22,500. 22,500 गुणले 120 भागिले 300 गुणले 22 लाख भागिले 25 लाख बरोबर 7,920. वैयक्तिक संचित निधी व बेंचमार्क कॉर्पस समान नसल्याने किमान निवृत्ती वेतन ₹7,920 मिळेल. तुम्ही तुमच्या UPS खाते विवरणामध्ये मासिक आधारावर दोन्ही निधींचा वैयक्तिक व बेंचमार्क कॉर्पस मागोवा घेऊ शकता व तुमची निवृत्ती वेतनाची रक्कम ठरवू शकता. 50% पूर्ण निवृत्ती वेतन खालील बाबींवर अवलंबून आहे. 1. शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सेवेमध्ये अर्जित केलेले सरासरी वेतन. 2. कर्मचाऱ्याने 25 वर्षाची अहर्तकारी सेवा त्याने भरलेल्या अंशदानाच्या योगदानाच्या महिन्याच्या आधारे पूर्ण केली आहे. 3. कर्मचाऱ्याची सर्व अंशदान नियमितपणे त्याच्या खात्यात जमा करण्यात आली आहे आणि कोणतीही जमा रक्कम थकीत नाही. 4. कर्मचाऱ्याने गुंतवणुकीसाठी डिफॉल्ट पॅटर्न निवडला आहे. 5. कर्मचाऱ्याने त्याच्या वैयक्तिक खात्यातून कोणतीही आंशिक रक्कम काढलेली नाही. डिफॉल्ट पॅटर्न म्हणजे काय? जर एखाद्या कर्मचाऱ्याने गुंतवणुकीचा पर्याय स्पष्टपणे निवडला नसेल तर त्याच्या मासिक वेतनातून कपात केलेले अंशदान त्याच्या वयानुसार ठरवलेल्या योजनेत आपोआप गुंतवली जाते. स्वेच्छा निवृत्ती एकीकृत निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्याची परवानगी आहे. स्वेच्छा निवृत्तीसाठी किमान 20 वर्षाची अहर्तकारी सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच नियुक्ती अधिकारी यांना किमान 3 महिने आधी लेखी नोटीस देणे गरजेचे आहे. 12 महिन्याच्या सरासरी वेतनावर 50% निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी 25 वर्षाची सेवा आवश्यक असते. जर कर्मचाऱ्याने 20 ते 24 वर्षाच्या दरम्यान स्वेच्छा निवृत्ती घेतली तर सेवा कालावधीच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. स्वेच्छा निवृत्तीच्या दिवशी कर्मचाऱ्याला उपदान, 1 रक्कम आणि रजा रोखीकरण देखील मिळेल. निवृत्ती वेतन मात्र कर्मचारी ज्या दिवशी वयोमानानुसार नियमित सेवानिवृत्त होणार आहे त्या तारखेपासून सुरू होईल.
समजा अ.ब.क. यांचा जन्म दिनांक 20 मार्च 1972 आहे. ते शासकीय सेवेत कनिष्ठ लिपिक या पदावर दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी रुजू झाले. त्यांनी UPS या योजनेचा विकल्प दिला व त्यांनी दिनांक 1 मे 2026 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली. एकूण सेवा 20 वर्ष 6 महिने झाली. खरं तर ते दिनांक 31 मार्च 2030 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार होते. त्यांनी दिनांक 1 मे 2026 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे त्यांना उपदान, ठोक रक्कम, रजा रोखीकरण त्या दिवशी मिळेल. मात्र निवृत्ती वेतन दिनांक 1 एप्रिल 2030 पासून सुरू होईल. राजीनामा दिल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास या योजनेत निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांनी UPS योजनेचा विकल्प दिला आहे त्यांना सेवेत असताना निवृत्तीच्या 12 महिन्यांच्या पूर्वी एकदा मूळ NPS मध्ये परत जाण्याची मुभा आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की नवीन शासन निर्णयामुळे तुमच्या निवृत्ती वेतनावर कसा फरक पडतो ते. आपण योग्य निर्णय घ्याल यात वादच नाही. जर ही माहिती आपल्याला मार्गदर्शक आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. या नवीन शासन निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. माहितीपूर्ण रहा. भेटूया असंच एक नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.